मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील काही गावं बंद करत आंदोलन करण्यात आलं। एवढंच नाही तर अर्धनग्न ठेंबा मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं। तर मोहोळ शहरामध्ये 4 तरुणांनी गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषण चालू ठेवण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने मला सुद्धा स्वतःला पदाधिकारी यांनी आपल्या स्तरावर खात्री नव्हती मंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असता हे सर्व एकत्रित जमले कारणावरून उपोषण मागे घेतलं असल्याचं दिसून आलं। आणि जमलेली मंडळी ही शेवटपर्यंत टिकेल का नाही, यातनं कोण पळून जाईल, कोण बैल जसा वाळवो पाडतो तसं चालू यातनं कोणतरी बाजूला पडेल काय। पण तुम्हा सर्वांना इथं उपस्थित लोकांना, मोहोळ तालुक्यातील मोहोळ शहरातील लोकांना सांगतो ही यापैकी ज्यांना काय जबाबदारी दिली किंवा ना सुद्धा दिली जबाबदारी, आपल्या मनानं पहिल्या दिवसाची जी सुरुवात केली ती तेवढ्याच द्वेषानं तेवढ्याच द्वेषानं शेवटपर्यंत प्रत्येक सदस्य लढलाय। त्याबद्दल माझ्यासहित सर्वांचं अभिनंदन करा, माझ्यासहित करा। आज बऱ्याच व्यक्तींनी काय बोललं काय मला माहिती नाही, पण ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांची धडपड आज सुद्धा मी बघितली। आणि कुठं तर थांबावं वाटत असताना मनोहर भाऊ सारख्या अशा शारीरिकदृष्ट्या हे असताना सुद्धा, सक्षम नसताना सुद्धा भाऊंचं कालचं हे बघून पुन्हा माणसाला ऊर्जा येते। भाऊनी स्वतः कोल्हापूरला धडक मारली, अजितदादांना मानाजी बापूला घेऊन भेटले परवा 2-4 दिवसाखाली, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं। आणि काल तिथं मुंबईला आम्ही सर्व शिष्टमंडळ गेल्यानंतर काय मुख्यमंत्र्याच्या इकडं भेटीसाठी होते, मग काय निम्म्याला तिकडे थांबून काय जणांना अजितदादांच्या बैठकीसाठी जावं लागलं। एवढी धावपळ, त्यात भाऊची चिकाटी। स्वतः अजितदादांनी सांगितलं तुम्ही कोल्हापूरला आला, ह्याच्यात मगा भेटला, आमच्या अगोदर जाऊन अगोदर एकदा भाऊ भेटले, दादांना माहिती आहे, आणि मग नंतर आमच्या समवेत एकदा भेटले। अशी जी धडपड आहे, ही धडपड पाहून ऊर्जा मिळते। बंधूंनो, या लढ्याला काही गोष्टी सांगता येतात, काही सांगता येत नाही। सर्वांना काय वाटतं काय झालं मागे एकदा असंच झालं, काय गोष्टी आम्ही उत्साहाच्या भरात सांगून गेलो, त्या काय फायद्याच्या पण झाल्या, काय तोट्याच्या पण झाल्या, आणि इकडे जल्लोष झाला। आणि आपला जो विरोधक आहे, म्हणजे विरोधक, त्या विरोधकाला एक मी शब्द देतो आता, ध्यानात ठेवा कायम। एक 15 ऑगस्ट आज देशद्रोह म्हणलं जातं, महाराष्ट्रद्रोह म्हणलं जातं। आता आपण ऐकू तर टीव्हीवर चॅनल, महाराष्ट्रद्रोही हा देशद्रोह आहे। पण हे जे दोन एक आजी माझे आमदार आहेत ना, मी नाव घेत नाही किंवा घ्या म्हणलं तर घेतो, पण हे दोघं मोहोळद्रोही आहेत, हे ध्यानात ठेवा। कारण यांच्या मनात द्वेष आहे। फक्त आपलं 40-50 वर्षाचं राजकारण हे कसं टिकलं पाहिजे, हे बालहट्ट नाही, पुत्र हट्टासाठी, पुत्रप्रेमासाठी पुढे कंटिन्यू कसं चाललं पाहिजे ह्यासाठी चाललेलं राजकारण आहे। मग ह्यात हजारो लोकांचे बळी गेले तर चालतील, उद्योगधंदे बुडाल तर चालतील। एक समाजकारण राजकारण मी 42 वर्षे करतोय। मी वेगवेगळ्या नेत्यांचा, जिवंत असलेल्या नेत्यांचा आदर्श घेतलाय, भले मनोहर भाऊचा सुद्धा घेतला असेल, पण ह्या व्यक्तीकडे आदर्श घेण्यासारखं काही नाही। फक्त अप्पलपोटेपणा करायचं जर शिकायचं तर ह्या व्यक्तीकडून शिका, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून मी जास्तीने बोलता तुम्हाला सांगतो, हे 4 लढवय्ये, त्यांना कुठे योद्धविद्या नाही, त्यांना कुणी तयार केलेलं नाही, स्वतः मनानं ह्या चौघांनी ठरवलं की आम्ही उपोषणाला बसतो। अर्थात या चौघांचा उपोषणाशी काय संबंध, असा जर विचार केला, शेती किंवा इतर किरकोळ उद्योगावर उपजीविका करणारी माणसं, ना यांचा गावात उद्योगधंदा, ना यांना राजकारणाची कुठली हे आहे, पण ह्या चौघांनी कोण बसणार आम्ही म्हणलं कोण बसणार। आता आमच्यासारख्या माणसाने नेते मंडळी इथं बसलं तर तिथं लढणार कोण, पण ह्या 4 तरुणांनी, त्याचबरोबर सर्व गावातील व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, दीनदलित सर्व जाती धर्मांच्या लोकांनी
असा काय भक्कम लढा दिला, भक्कम लढा उभारला आणि शेवटपर्यंत टिकवला. कुणीही व्यथित व्हायचं, कुणीही नाराज व्हायचं कारण नाही. यात आम्हाला यश मिळालेलं आहे. यापुढेही काय कधी जर अडचण आली तर सर्वांना नेते मंडळींना, आता रमेश कायकवडा अनुपस्थित होता, मला पण जाणवायचं. मी प्रत्येक वेळा 4 वेळा मी फोन केला. त्याचा काय दौरा होता तरीही मी फोन करतो. त्याची काय 4 समर्थक लोक सुद्धा येत होते. म्हणून कुणाच्या मनात तीळमात्र शंका नको. सर्वजण आपण एकत्रित आहोत. आता अर्थात मला असं समजलं की रमेशने जो तो लढा उभा केला होता त्याला साथ द्यायला पाहिजे होती. पण कसं आहे, आता सुरुवात मी केली होती, मी पोस्ट टाकली होती, मी इथं बसणार त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी वाचल्या. पण अर्थात ज्या वेळा मला काही लोकांनी सांगितलं की मेंबर तुम्ही एकटे किंवा शिवसेनेच्या बॅनरमध्ये खाली हे करू नका, तर सर्वांना एक विस्तृत स्वरूप द्या म्हणल्यानंतर ती गोष्ट मी माघारी घेतली. आणि मग प्रत्येकाला स्वतःहून फोन लावून कुठलाही कमीपणा न घेता सर्वांची मोठ आवळण्याचा प्रयत्न केला. तेवढं मी काम केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वजण एकत्रित आलो. केवळ मी एकटा किंवा माझी शिवसेना लढत राहिली असती तर हा लढा असा उभारला नसता, हे पण मी मान्य करतो. अशा काही गोष्टीला सर्वांनी मिळून लढा दिला, त्याची ताकद काय असते. आज 15 ऑगस्ट आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 74 का 75 वर्ष झाले, 78 वर्ष झाले. पण आज काही भागातील मंडळी पारतंत्र्यात लोटली जात होती. लोटली गेली असं म्हणलेलं नाही मी. गेली असते म्हणजे ह्यांना आम्ही जाऊ दिलेलं नाही, जाऊ देणार नाही. हा लढा आपल्याला कायम ठेवायचा. ते मुंबई ते ठाणा, कुठं वर्षा, लगेच इकडे पळा. इथं बसलेल्या लोकांना फार वेगळं वाटतं. दादाने त्यांच्या आघाडीवर त्यांनी लढलेले आहेत, भाऊ लढलेले आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टी सुद्धा लोक म्हणजे जे काय नेते ते लढलेले आहेत. थोडं हा नाही, मी सर्वांचं नाव सांगतो. तुमचे जे प्रतिस्पर्धी असले तरी नाव घेतलं त्याबद्दल अण्णा धन्यवाद. म्हणजे प्रत्येकाच्या अण्णाच्या बोलण्यात आले की प्रत्येकाच्या मनात हा ते मुबीना मुलांनी मला सांगा किती मोठा लढा. आपल्या तालुक्यातली का बाई, कुणाचं धाडस, पुरुषाचं धाडस झालं नाही. पुरुषाला लाजवेल असा लढा ती बाई त्यांच्या मीटिंगमध्ये जाऊन संघर्ष करते. म्हणजे एक वेगळं धोतक आहे. मग यात मुन्ना माडकानी, त्यातल्या त्यात हे जे आमदार काय नाव ते भरत शेठ गोगावले, धन्यवाद त्या माणसाचं. 42 वर्षात माझ्या राजकीय आयुष्याच्या 42 वर्षात त्या कुठल्या पक्षाचा मला माहिती नाही, पण काय त्या माणसाची धडपड. स्वतःचं काम बाजूला ठेवायचं. दादा तुम्ही त्याचे नीट हे करा. तुम्ही सध्या आता 10-20 वर्ष बघता तर त्यात बघा कुठल्या पक्षात कुणी आलं की त्याला नाही म्हणत नाही. आम्ही त्या चरणला उचायचं, भरत शेठला सोडू नको, भरत शेठला. अहो 600ची शुगर झाली तर माणूस तो गावाकडे गेला नाही, तिथंच ऍडमिट झाला, तिथंच दुरुस्त झाला आणि पुन्हा कामाला लागला. ह्या माणसासाठी खास करून टाळ्या वाजवा. मोहोळ शहरात राजकीय नाही, सामाजिक दृष्ट्या जे आपल्यावर अन्यायकारक आहे हे संपवण्यासाठी शेवट मला कोणतरी सांगितलं अनगडची दुकानं बंद करणार आहेत रात्री. करायची बंद करणार, बंद करून कुलप लावून जावा. बाद झाली नाटकं तुमची आता. हा तिथे काय धंदेवाले कमी नाहीत. हा कारण ही सगळी बाजारपेठच तुम्हाला तिकडे न्यायची आहे. तिथं सगळं वसवायचं आहे. त्यात असं काय झालं चव्हाण साहेब. म्हणून मी जास्ती न बोलता तुम्हा सर्वांना धन्यवाद, आभार. व्यापाऱ्यांना तुम्हाला त्रास झाला 5 दिवस, काय काय मध्ये मध्ये नाटकं करत होते आम्हाला माहिती आहे. काय वेळेला थोडं वेगळ्या पद्धतीने पण वागावं लागतं. कारण एका गावात एकाच घरात राहायचं म्हणजे काहीतरी एक संस्कृती असते, काहीतरी एक न्याय कायदा असतो. त्याप्रमाणे सर्वांनी इथं एकत्रितपणाने लढा दिला पाहिजे. आता यांनी सूचना केली प्रणिती शिंदे, आमच्या हाय ध्यानात प्रणिती शिंदे, तुम्ही सांगायची गरज नाही. मोठा लढा दिला त्यांच्यासाठी सुद्धा. एक तर ताई आल्या, ठीक आहे, त्यांनी पाठिंबा दिला. मी त्यांच्या नेहमी संपर्कात होतो. त्यांचे कोण PA असतील ना 10-5 जण, त्यांच्याबद्दल पण संपर्कात होतो. तुम्ही काही जण लढ्यात आला. तालुका प्रमुखाला मी एवढ्या वेळ बोललो, कुणी म्हणाल टीका केली. तुम्ही स्वतः आला त्यात काही शंका नाही. इथले गावातले आपले काँग्रेसचे सहकारी सगळे हजर राहिले. हा हे मला बोलायचं नाही. ताई पण आल्या. मी चेतन भाऊला बोललो, त्यांना मेसेज टाकला, प्रत्यक्ष बोललो, येलगुरवारांना बोललो. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होऊन त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. माझं काही टीकात्मक नाही बरं का. लिहिताना सुद्धा काळजी का, माझं टीकात्मक काय नाही. पण ही धडपडलेली जनता आहे. अनगरवाल्यांनी मतं दिली नाही 63,000. आम्हाला त्याची लाख मतं करायची आहेत. त्यात ताईची साथ पण ह्याच्या पुढे आम्हाला पाहिजे.
हे पण नमूद करा. आणि मुन्नासाहेब महाडिक यांचं खास अभिनंदन. तुमच्या तालुका अध्यक्षांना आम्ही 4-4 वेळा फोन केलो. आज मी इकडे गेलो तिकडे गेलो, उद्या येतो परवा येतो, कोणीही त्यावेळेला जबाबदार व्यक्ती तालुक्यातला आलं नाही. ही बाब सुद्धा आपण, तुम्ही शहराध्यक्ष आहे, तुम्ही सुद्धा संपर्क साधला असेल. म्हणून हा लढा सर्वांनी लढलेला आहे. इथं पक्षाची काय वस्त्र नव्हती. या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि मी स्वतः माझी भूमिका एक एकत्रित बांधण्याची माझी भूमिका होती, ती आजपर्यंत यशस्वी झाली. यापुढे यशस्वी करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन. मी काय फ्रंटेज असा पुढे जाणारा व्यक्ती नाही, बातमीच्या मागे लागलेली व्यक्ती नाही. माझं सामाजिक काम 42 वर्षांत मी करत आलो. राजकीय मला कुठलीही पार्श्वभूमी मुलामा मला लावायचं नाही, बेगडी राजकारण मला करायचं नाही. मनापासून मी सर्वांसाठी लढत राहीन. भाऊसारख्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे. कसली महान रॅली, तुम्ही इथं कोण नव्हता, भूतो ना भविष्यतो. मी सुद्धा माझ्या राजकीय आयुष्यात जे काही लढे लढले त्यातला मोठा म्हणजे हा लढा मला दिसला, मला वाटलं नव्हतं. ही इकडे उपोषणाला बसलेली, त्या ह्याला चक्कर आलेली, त्याला दवाखान्यात न्यायचं हे टेन्शन. राजाभाऊ होता, तुम्ही काका होते, बाळासाहेब तिथनं त्याला उचलून नेलं. पुन्हा इथं मशाली पेटवायच्या, मशाली नाही, मशाल म्हणल्यानंतर अजून वेगळं येईल म्हणून त्याला टेंबा म्हणलो मी. मशाल असताना त्याला सुद्धा राजकीय मुलामा लागून म्हणून टेंबा म्हणलं. मशाल म्हणण्याच्या ऐवजी आम्ही म्हणलं टेंबा. म्हणून एवढा प्रचंड माझा 62 माझ्या तुमच्या वयात किती अंतर आहे, पण लोटांगण घालतो या मोहोळ शहरामध्ये. हा कमीपणा का घेतो? जनतेचा अन्याय होणारा अन्याय तुम्ही थांबवा. मी लोटांगण घालतो, आमच्यासारख्या लोटांगण घालायला तर कशासाठी घालतो, आमचा कमी पण नाही, पण तमाम जनतेसाठी काही करण्याची आमची तयारी आहे. म्हणून जास्तीनं बोलता, 3-3दा झालं जास्तीनं बोलता, पण काय उपोषण ही पोराशाही दे. त्यांनी सांगितलं तुम्ही सांगाल तसं, प्राणाची बाजी लावायची म्हणल्यानंतर शेवटपर्यंत आमची लढायची तयारी. काय सांगेल त्यात त्यांनी कुठेही म्हणजे हे केलेलं नाही. पुन्हा एकदा सर्वांना काय बोलता बोलता राहून गेलं असेल, चुकीचं म्हणणार नाही, झालं तर झालं, आता झक मारत गेलं. आतापर्यंत असंच झालं, उगाच चुकीचं झालं माफी मागतो. यापुढं 2 हात करण्यासाठी मी स्वतः तयार आहे. आपण सर्वांनी मला साथ द्यावी किंवा आपण सगळ्यांनी एकत्र राहूया एवढं बोलून मी नाही लोटांगण म्हणण्यात नाही असं आहे. लाताही घालू, लाताही तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, नाताळाच्या काय माती काठी सुद्धा हाणू वेळ पडली तर, आणि पिंडीवर इच्छू असलं तर त्याला चपलीनं सुद्धा मारा, असं सांगितलंय. पण लोटांगणाचा अर्थ असा आहे नसते बरं का. आणि तिथं कशाला नाला घेत येईल लोटांगण घालून घ्या, हे पण महत्वाचं ना अप्पा. अहो यापुढे जाऊन सांगतो मी दादा 21 दिवसात रमेश आम्ही जेवढं फिरलो ना, माझ्या ओळखी बऱ्याच आहेत, माझा परिचय बऱ्याच पक्षातील लोकांचे आहे. कारण मी काय सर्व पक्षीय नेता नाही याचा अर्थ, पण माझे मैत्रीचे संबंध सर्व पक्षात आहेत. भारतीय जनता पार्टीत आहेत, चांगले लोक आहेत. मी त्याचा फायदा कधी घेत नाही. जुनी शिवसेना, नवी शिवसेना, नवी राष्ट्रवादी, आता काय ते पक्षाचं बी मला काय कळलं नाही, कोण कोणाच्या पक्षात आहे कोण कोण आहे. वीट आला ह्या गोष्टी जातात. वीट आला काय कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, बरं का. म्हणजे मी ते मागच्या राजकीय ह्याच्यात जात नाही, पण महाराष्ट्राची संस्कृती आहे, पुरोगामी संस्कृती आहे संतांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, कुणाकुणाची मध्ये एकदा काहीतरी पोस्ट पडली शिवाजी महाराजाचाच पुतळा तिथं का. अरे शिवाजी महाराजांनी 18 पकडून जातीसाठी हे केलेलं आहे. शिवाजी महाराजाला जगमान्यता मिळलेली आहे. बरं ठीक आहे, कोणाचा ठेवायचा, अन्न लाव तू फोटो लाव. इथं 7वा दिवस का 8वा दिवस लावायला सुद्धा पोरगं नाही. जी ती जबाबदारी पाठव त्या पोस्टवर कोणतरी टाकायचं. म्हणून त्या ह्याच्यात आम्ही सगळ्यांच्या घोषणा दिल्या. अरे इथं जाती धर्म सगळीजण लढालीत, मानव धर्म हा खरा. अशा पद्धतीने आपला हा लढा चाललाय. दुसरं सांगता राहून गेलं, त्या तिथं फिरत असताना अप्पा एवढे नेते मला भेटले, नावं सांगत नाही, काय सांगितलं तरी फरक पडत नाही. जाणकार नेत्याने सांगितलं, त्या मूर्खाला मी सांगतो, त्या आमदाराला, माझ्या आमदाराला सांगतो, अशी म्हणली ती आमदार काय, अरे बाबा तुझ्या विरोधात जनभावना चालली आहे, तुलाच कळलं ना, लोकांचा रेटा वेगळा आहे, हा अन्यायकारक केलेला निर्णय आहे. मला सांगितलं, आपल्या काही लोकांना सांगितलं, तू माघार घे, स्वतःहून माघार घे. नाही आमच्या आम्हाला माहिती आहे.
मला माझी पोरं पुन्हा पुढं ही करायचेत, उभा करायचेत. हा, त्यासाठी मला हे केलं पाहिजे. एखादं स्पष्ट शब्दात सांगितलं त्याची भांडणं लागतील. उगं नाव सांगितलं त्याने येते उगं. हा, त्यानं काय म्हणलं माहिती आहे का मला, आपण बालहट्ट म्हणत होतो, पण बालहट्ट नाही तो पुत्रहट्ट असं सांगितलं. पुत्र हट्टानं पुत्रप्रेमानं, कोणत्या महाभारतात पुत्रप्रेमानं हे झालता की काय म्हणा त्याला, हा पुत्रप्रेमानं जो ही झालता, वेडा झालता, त्याचा शेवट कसा झाला. हा, ती शेवट कसा होईल म्हणण्यापेक्षा कसा करायचा राजकीय दृष्ट्या. जर कोणतरी म्हणलं, पोलिस म्हणते त्याचा शेवट म्हणल्यावर काय, आम्ही काट्या कुऱ्हाडी घेऊन किती माफ केलं तुला, 5 खून केले. बरं बाजारपेठेत उचलून नेऊन आमच्या भावाचा बंधूचा खून केला. तमाम जनतेला त्यावेळेला पेटून उठायला पाहिजे होतं. तमाम जनतेनं मतरूपी लोकांनी उलचं पालतं करायला पाहिजे होतं. पण तमाम जनता, मी त्यांना कमी लेखणार नाही, एखादा वाईट शब्द वापरणार नाही, त्याचा वेगळा अर्थ निघेल, पण त्याच वेळेला तमाम जनतेने पेटायला पाहिजे होतं. कारखाना खाजगी केला. ह्या गोष्टी तुम्ही करत असताना गुंड दादा कसा बनत असतो. एक गल्लीत एखाद्या पोरांना 18-20 वर्षाची एखादी चूक केली, जाऊ द्या म्हणून त्याला माफ केलं. दीपक गायकवाडचं पोरगा जाऊ द्या माफ करा. दुसऱ्यांदा काय चूक केली, बाळूभाऊन त्याला माफ केलं. असं करता करता त्याला त्याची ही वाढती, काय म्हणा त्याला, कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आणि तू काय म्हणतो, मला काही होत नाही. आणि ज्या वेळेला आपण तू हे करू नको सांगतो त्यावेळेला वेळ गेलेली असते. अशा पद्धतीने ही गुंडगिरी आपण पोचलेली आहे. आपण शंड होतो का, शंड आहोत म्हणत नाही, आपण शंड होतो का. त्यावेळेला दाजी आपण हा लढा दिला नाही, कुणी पुढं आलं नाही, सगळ्याला कमीपणा वाटला की तेवढं आमच्याच डोक्यावर आकाश कोसळलं. फक्त तुम्ही अश्रू पुसायला आमच्या जवळ आला. पंडित भाऊजा, हा लढा शेवटपर्यंत देण्यासाठी बऱ्यापैकी साथ मिळाली नाही. असो, पण यापुढं जर का कोणतरी मध्ये सोमेशला काहीतरी म्हणलं, कुणाची गांडूची हिंमत नाही, मी ताई देखत बोलतो, यापुढं सर्वांनी ठरवायचं. सोमेशवर कोण काय बोललं, सर्वांच्यावर तुटून पडायचं. ही वैयक्तिक हे आहे, त्यांची वैयक्तिक बाजूला ठेवू रमेश. हा, मला कोणी बोललं, आमच्यात असंच होतं, मेंबरला बोललोय हसायचं तिकडे जाऊन, काकाला बोललोय मी हसायचं, बाळूभाऊला बोललोय हापा पण हसायचं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. ही नाटकं सगळी कोण तरुण पिढी सुद्धा ह्याच्यात लावालावी करते, ह्याच्यावर माझं बारकाईन लक्ष आहे. असेल ध्यानात ठेवा, हा लढा एकत्रित ठेवण्यासाठी आपल्याला असंच एक राहायचं आहे. ही नागनाथ चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.